आणि आपण पाहतोय आमच्या प्रमुख पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे. केतन पाटील मोरेगाव आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर मग रवींद्रजी ठक्कर यांचे मित्र आहेत. त्याचनंतर किरण पाटील किरू युट्यूब स्टार मोरेगाव आमचे भाचे आहेत आणि निश्चितच त्यांचं या ठिकाणी शुभागमन होईल. त्याचनंतर जोगित पाटील अंडरमचा बादशाह यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं सहर्ष स्वागत आहे. केतनजी पाटील, किरणजी पाटील आणि त्याच्यानंतर जोगीजी पाटील तुम्ही पाहू शकाल त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीतोय. मॅच लावते सुरुवात. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल चला मॅचला झाली आहे सुरुवात. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळेल साई कृपा स्फोट विरार फाटा आणि त्यांच्या समवेत जीवतान 11 बोलींच हा संघ आपण पाहणार आहात. सानिल सावरे बॉलिंग ट्रॅक वरती, ऑन स्ट्राईक वरती मिस्टर विकी भादाळे, फुल टॉस बॉल आणि पूर्णपणे मिस झालेत. विकी भादाळे निश्चितच एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहेत, परंतु पहिलाच बॉल फुलटॉस होता तो मात्र अक्षरशः मिस केला. पुढील बॉल, ओ अजून एक चेंडू मात्र मिस केला. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. इथून मात्र सुवर्ण संधी आहे 500 रुपये कमवण्याकरता. कारण व्हेरिएशन पाहायला मिळतं सनील सावरे याच्याकडे. ओ वाईट चेंडू हाताळला गेलाय. वन टचच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर धाव फलकावरती ऍड केली जाईल. इथून एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे, परंतु सरपंच साहेबांच्या माध्यमातून अजून सुद्धा अनाउन्समेंट केली जाते. संधी आहे बॅटरला. ओ ह्या वेळेस आपण पाहिलं तर मग पॉइंटला अक्षरशः चेंडूला ढकललंय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं जाईल दोन्ही अंकांवरती. क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच तुम्हाला चांगले प्रयत्न हे करावे लागतात. ध्येयासाठी जिद्द ठेवावं लागते, जोश ठेवावा लागतो. आता मात्र इथून पारितोषिक वाढलं गेलं विकी करता. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर मग 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे दिला जाईल रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून. राजेश घोरकणे ऑन स्ट्राईक. सनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल, ओ अखूळ टप्प्यात चिलेन होती, तिखट बाउन्सरचा मारा केलाय. व्हाईट बॉलची नोंद मात्र ठिकाणी केली गेली. वन बाउन्सची चेतावणी देखील दिली जाईल. नुकताच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग केतनजी पाटील, त्याच्यानंतर किरणजी पाटील उर्फ केरू युट्यूब स्टार आहेत मोरेगाव, आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर मग जोगीरजी पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतात. ड्रमचा बादशाह असं म्हणून त्यांना म्हटलं गेलंय. आणि या निश्चितच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. हो बॅटची हलकीशी कडा, इष्ट्यांच्या मागे इष्टिरक्षक कडा आणि निश्चितच
अमोल तलेकर हा झेल मात्र पकडतोय आणि समाप्त होईल मिस्टर राजेश घोरकने ह्या खेळाडूचा खेळ आउट. पहिली विकेट मात्र ठिकाणी डाऊन झाली आहे. धावसंख्या 2 असताना प्रेशर मध्ये पाहायला मिळाले राजेश, कारण सुरुवातीचे डॉट चेंडू खेळले होते मिस्टर विकी. त्याच्यानंतर बॅटर राजेश वरती हलकासा मात्र दबाव पाहायला मिळाला आणि त्या दबावातून बाहेर निघत असताना मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद देसक नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच म्हटलं गेलंय क्रिकेटच्या खेळामध्ये यशाचा मार्ग खूप कठीण असतो, परंतु त्या दिशेने जाणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहास घडवते आणि निश्चितच त्याचा तसा खेळ मात्र इथून करावा लागणार आहे. मिलिंद देसक नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून पुन्हा एकदा चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 3. हो, यावेळेस कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया केली नाहीये. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. आणखी एक महत्वाचा फलंदाज जाईल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2, मिलिंद देसक आउट. काय जबरदस्त ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सनील सावरेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय आणि चेंडू फेकून झालेत. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. पहा, गोलंदाजीमध्ये आपले गुणकौशल्य, आपली क्षमता, आपल्यामध्ये असले टॅलेंट हे मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलंय सनील सावरे या गोलंदाजानं. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग चांगली गोलंदाजी त्याने हाताळली आहे. मागचा मॅच देखील काय जबरदस्त जिंकला. बॅटिंग देखील लाजबाब दर्शवली आहे. 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असताना त्या 22 धावा एकट्याने मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. संदीप गोरकरे न्यू बॅटर. हो, यावेळेस आपण पाहतोय आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होईल बाद. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा हा तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर सनील सावरे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 3 बाद 3. अमोल तलेकर आले बॉलिंग ट्रॅक वरती. हो, पहिलाच बॉल कटरचा मारा केला होता. हल्लेकासा चेंडू बाहेरच्या दिशेने निघण्याचा हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बाहेरच्या दिशेने वळवला गेलाय. हलकस वळण पाहायला मिळालं. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. ओहो, 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील आशा सोडून दिली होती फलंदाज विकी भादाले याने, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जिद्द चिकाटी ही शेवटपर्यंत तुम्हाला ठेवावी लागेल. जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा का घेतलं नाही का माणूस कधीच थंकत नाही आणि ती जबाबदारी इथून मात्र घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारचा खेळ करून चालणार नाहीये. अजून सुद्धा तुमच्याकडे संधी आहे. इथून जर तुम्ही 15 ते 16 धावा जरी धावफलक्यावरती जोडल्या तरी सुद्धा तुम्ही मॅच जिंकू शकताय. हो, प्रयत्न केले जात आहेत, परंतु वारंवार मैदानाच्या आतमध्ये आडव्या पाटनं खेळण्याची ही मानसिकता लॉस होताना आपल्याला पाहायला मिळतीये. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ इथून झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 5.
अमोल तलेकरचा पुढील बॉल. अजून एक चेंडू डॉट. वारंवार आडवा बॅटने खेळण्याची मानसिकता. कदाचित सरळ बॅटने हे स्ट्रोक खेळले तर मग धावा येऊ शकतात. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. आता मात्र टप्प्याची लेन क्षेत्ररक्षक होते, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. ओ या ठिकाणी ओव्हरथ्रो झाला आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत विकी. चांगला स्ट्रोक होता ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. यावेळेस 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 7 या अंकांवरती. शेवटचा बॉल. चला इथून आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. पुढील बॉल. हो यावेळेस फुल टॉस बॉल. तो देखील फिट झालेत मिस्टर विकी भादाळे. आज कदाचित जो खेळ जो परफॉर्मन्स त्यांनी केलाय संध्याकाळी झोप नाही लागणार एवढं तर मात्र नक्की. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7 आणि इथून हा मॅच जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता असणार आहे. निश्चितच आपण नाण्याची एक बाजू मित्रांनो पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचं प्रत्युत्तर हे कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. चला यापुढील आपण निश्चितच आणखी एक चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल आणि निश्चितच आमचे पाहुणे आहेत किरण पाटील उर्फ किरू, युट्यूब स्टार निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. आणि आम्ही या ठिकाणी 3 चिठ्ठ्या उडवणार आहोत. एक चिठ्ठी जी उचलली जाईल किरण यांच्या शुभस्थितीला मात्र आपण पुढे चाला देऊया. 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या गेल्यात. आता मात्र एक चिठ्ठी ओपन केली जाईल, तिला मात्र आपण पुढे चाल देणार आहोत. आणि चिठ्ठीवरती नाव आहे साई कृपा स्फोट राजावली. या चिठ्ठ्या देखील आपण ओपन करून पाहणार आहोत. कुणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती देखील आपण डाऊट करूया. हे पहा, एका चिठ्ठीवरती नाव आहे न्यू स्टार आणि दुसरी चिठ्ठी आपण ओपन करतोय त्याच्यावरती नाव आहे विजेता संघ. धन्यवाद. अमोल तळेकर आणि सनील सावरे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 8 धाबा मात्र बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर विवेक भुरकुंड. पहिला बॉल विवेकचा. हो जबरदस्त चेंडूची हाताळणी केली गेली आहे. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. अशाच प्रकारचे चेंडू मात्र फेकावे लागतील आणि गुच्छाने विकेट हे पकडावे लागतील हा मॅच बनवण्याकरता. कदाचित 15 ते 16 धावा जरी धावफलकावरती असत्या तर मग एक चांगला खेळ, चांगला संघर्ष मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता.
परंतु क्रिकेट आहे, जर तळला थारा नाही. पहा, बॅक टू बॅक आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय आणि स्टँडच्या मागे चतुराई पहा किती जबरदस्त पाहायला मिळतीये विकी बादाळे यांच्या माध्यमातून. साई गुप्पा स्फोट, विरार फाटा म्हटलं तर मग आमचे सर्व साले साहेब असंच म्हणावं लागेल. यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. चांगले फिल्डिंग डीप क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक मात्र ऑन झालंय. पुढील बॉल. हो, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग एक सिंगल. 8 धावांचं लक्ष आहे. पुढील बॉल. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. हा झेल खूप महत्वाचा आहे. राजेश घोरकणे पुढे आलेत आणि चेंडूला पकडतायत आणि अशा प्रकारे सनील सावरेचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. काय जबरदस्त गोलंदाजी मिस्टर विवेक भुरकुंडच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. भरपूर वेळ हवेमध्ये आपण चेंडूला पाहिलं होतं मिड ऑन क्षेत्रामध्ये, परंतु डीप मध्ये राजेश घोरकणे होते. जवळजवळ आपण पाहिलं तर मग तटीय सर्कलच्या आतमध्ये जाऊन हा झेल मात्र त्याने पकडला गेलाय. चेंडू फेकून झालेत. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. हा चेंडू खूप निर्णायक आहे. ह्या चेंडूवरती जर थांबवलं गेलं तर सामन्यामध्ये वापसी केली जाईल, यात काही शंका नाहीये. संदीप आलेत. संदीप थापड यांना तुम्ही पाहू शकाल. नंबर 3 या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढील बॉल. हो, हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. खराब चेंडूच्या हाताळणी आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. ऑन साइडला लॉंग ऑफच्या बाहेर, लॉंगांच्या पलीकडे चेंडू निघून गेला. 6 धावांकरता येतो षटकार. जी हवा सुरुवातीपासून मात्र या ओव्हर मध्ये भरली होती ती षटकाराच्या सायनं अगदी निघून गेलाय. 5 चेंडू खूप चांगले हाताळले होते, परंतु शेवटचा बॉल ओव्हर फिश हाताळला गेला आणि त्याच्यावरती संदीप थापड नावाचा षटकार हा आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे, ती म्हणजेच 7 अंकांवरती. स्कोर इज लेवल. धावसंख्या समान झाली आहे. मिलिंद देसक, विलियम देसक नावाचा गोलंदाज नंबर 2 या क्रमांकावरती. ओ, पहिला बॉल खराब चेंडूची हाताळणी आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय. चला लगेच टॉस साठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच